जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत 2022चा पार्ट पहिला. तर चला सुरुवात करूयात. तर सुरुवातीचे प्रश्न हे करंट अफेअर रिलेटेड आहेत. तर त्यामुळे आपण फक्त याच्यातले इम्पॉर्टंट पॉइंटच बघणार आहोत. जसं की दुसऱ्या प्रश्नामध्ये आसियान, ब्रिक्स आणि सार्क हे तीन ऑर्गनायझेशन फार महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, सार्क सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, ज्याची स्थापना 1985 ढाका या ठिकाणी झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? काठमांडू या ठिकाणी. सदस्य कोण कोण आहेत सार्क मध्ये? तर लक्षात ठेवा, बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, भिकारी पाकिस्तान आणि श्रीलंका. 2007 मध्ये अफगाणिस्तानने सार्कला जॉईन केलेला आहे. आता ब्रिक्स ब्रिक्स फार महत्वाचं आहे, कारण की आपल्याला MPSC 2025 मध्ये ब्रिक्स समिट वरती प्रश्न विचारलेला आहे जोड्या लावामध्ये. तर लक्षात ठेवा, ब्रिक्सची ब्रिक्स हा शब्द कोणी कॉइन केलेला आहे, कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे? तर 2001 मध्ये गोल्डमन सॅक्शन नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. तिथले जे अर्थशास्त्र आहेत त्यांचं नाव आहे जिम ओनिल, यांनी ब्रिक्स या शब्दाची कॉइन केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. ब्रिक्स मध्ये BRIC, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना. 2006 मध्ये ग्रुप बनला. 2009 मध्ये रशियामध्ये पहिलं समिट झालेलं आहे. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका ब्रिक्सला जॉईन झालेला आहे आणि नाव पडला BRICS. ठीक आहे. करंटली ब्रिक्स मध्ये 10 मेंबर आहेत. आता हे 5 नवीन कोणते मेंबर ऍड झालेले आहेत? तर लक्षात ठेवा, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE. ठीक आहे. 2025 मध्ये 17व ब्रिक्सचं शिखर परिषद झालेलं आहे आणि ते झालं आहे ब्राझीलमध्ये. ठीक आहे, ब्राझीलमध्ये. आणि 16व 2024 मध्ये कुठे झालं? रशियामध्ये, कझान या ठिकाणी. ओके. आता आपण पाहूयात पुढचे प्रश्न. जसं की प्रश्न क्रमांक 16 बघा. आता बघा, बाकी सर्व प्रश्न करंट अफेअर रिलेटेड आहेत आणि आपली करंट अफेअरची ऑलरेडी सिरीज चालू आहे. ठीक आहे. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत? आपल्याला राज्यपालाच्या पदाबद्दल विचारले. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. राज्यपाल स्वखुशीने आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपला पदावर राहतात. तर लक्षात ठेवा, राज्यपाल आपल्या पदावर राहतात. तर हे पण विधान बरोबर आहे. ऑप्शन आहे 4 वरीलपैकी सर्व. हे चारीच्या चारी स्टेटमेंट बरोबर आहेत. आता आपल्याला याच्यात महत्वाचे मुद्दे डिस्कस करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही एक्झाम मध्ये फायदा होईल. राज्यपाल हा पार्ट 6 मध्ये येतो. कलम कोणकोणते आहेत? तर लक्षात ठेवा, राज्यपालाच्या कलम 152 पासून तर 162 पर्यंत. आता ह्या कशा लक्षात ठेवायच्या? कलम नंबर 152. आता बघा, कोणती पण गोष्ट आहे ना, पहिल्यांदा काय असणार? त्याची डेफिनेशन असणार, त्याची व्याख्या असणार. आणि 152 मध्ये व्याख्या मेन्शन केलेली आहे. 153 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर प्रत्येक राज्याला एक राज्यपाल पाहिजे. पण लक्षात ठेवा, 7वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काय बदल करण्यात आलेले होते? ह्या घटना दुरुस्तीमध्ये असं मेन्शन केलं होतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य किंवा एक राज्य किंवा एक टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश यांना एकच राज्यपाल आपण अपॉइंट करू शकतो. ठीक आहे. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, असं कन्व्हेन्शन आहे. आता सपोज महाराष्ट्राचा राज्यपाल हा बाकीच्या, महाराष्ट्र सोडून बाकी कोणत्या पण राज्याचा असला पाहिजे, असं हे फक्त कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, कन्व्हेन्शन आहे, मान्य असं एक रूढी परंपरा आहे. ठीक आहे, असं कुठे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. त्यानंतर कलम नंबर 154 मध्ये काय आहे? तर राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालाकडे असते. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे? गव्हर्नरकडे आहे. 155 मध्ये अपॉइंटमेंट, नियुक्ती ऑफ राज्यपाल. 156 156 मध्ये राज्यपालाचा कार्यकाल निश्चित. 157 मध्ये त्याच्या क्वालिफिकेशन काय आहेत? 158 मध्ये गव्हर्नरच्या, राज्यपालाच्या ऑफिस कंडिशन्स, अटी आणि शर्ती आहेत. 159 मध्ये
ओथ आणि अफर्मेशन बद्दल आहे. 160 मध्ये, आता लक्षात ठेवा, 160 मध्ये विशेष परिस्थितीमध्ये राज्यपालाकडे काही विशेष पॉवर पाहिजे, तर ते पॉवर 160 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. 161 लक्षात ठेवा, 161 सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे, 161. ओके, याच्यामध्ये गव्हर्नरकडे पार्डनिंगची पॉवर आहे, क्षमा याचनेची पॉवर आहे. ओके, त्यानंतर 162 मध्ये काय आहे, तर एक्सटेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ स्टेट. ठीक आहे, राज्याच्या कार्यकारी सत्तेची व्याप्ती स्पष्ट केली आहे. कशामध्ये? 162 मध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत? भारतीय राज्यघटनेचे कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत ना, ते आपल्याला अनालिसिस करायचे. राज्य लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे याची, हे विधान बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते, तर हे विधान चुकीचं आहे. हे आयोग फक्त आणि फक्त राज्य शासनासाठीच कार्य करते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते, तर हे पण विधान चुकीचं आहे. केंद्र शासन नाही, राज्य शासन करत असतं. ठीक आहे. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात, तर हे पण विधान चुकीचं आहे. यांच्या नेमणुका राज्यपाल करतात आणि यांचं रिमूव्हल कोण करतं, तर यांना रिमूव्ह करतात प्रेसिडेंट. ओके, त्यामुळे हा क्वेश्चन चुकीचा आहे, कारण की फक्त आन्सर ए बरोबर आहे, बाकी तिन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला आता. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका रिकामजागाद्वारे आयोजित केल्या जातात. इलेक्शन इन इंडिया फॉर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेटर आर कंडक्टेड बाय भारताचा निर्वाचन आयोग. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे, स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. लक्षात ठेवा, 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार याची स्थापना झाली. 25 जानेवारी हा दिवस आपण नॅशनल वोटर डे म्हणून साजरा करतो आणि ग्रुप सी 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आता लक्षात ठेवा, भारताचा निर्वाचन आयोग कोणकोणते इलेक्शन करतात? पार्लमेंट झालं, स्टेट लेजिस्लेटर झालं, त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट यांचे पण इलेक्शन कोण करतात? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच करतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, स्टेट इलेक्शन कमिशन एक असते. स्टेट इलेक्शन कमिशन कोणाच्या निवडणुका करून आणतात? हा प्रश्न आपल्याला 2021 मध्ये विचारलेला होता. तर लक्षात ठेवा, स्टेट इलेक्शन कमिशन कोणाचे इलेक्शन करून आणतात? पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद यांचे इलेक्शन करून आणतात. ठीक आहे. आता पार्ट जर विचारला तर लक्षात ठेवा, पार्ट 15 मध्ये आपल्याला भारताचा निर्वाचन आयोग पाहायला मिळतो, कलम नंबर 324 पासून तर 329 पर्यंत. सुरुवातीला निवडणूक आयुक्त एकच होता. ठीक आहे, पण घटना दुरुस्ती 1989 मध्ये काय करण्यात आलेलं होतं? 21 पासून, बघा, आधी मतदान करण्याचा अधिकार 21 वर्षापासून चालू होता, पण 1989 मध्ये तो कमी करून 18 वर्ष केला होता. तर वर्कलोड वाढलं, त्यामुळे ही मल्टी मेंबर बॉडी बनवण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि करंटली सध्या आपल्याकडे एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि 2 इलेक्शन कमिशनर असतात. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, यांचं एज, कार्यकाल किती, टेन्युअर किती वर्षाचा असतो? एक तर 6 वर्ष किंवा 65 इयर. ठीक आहे, 6 किंवा 65, जे आधी येईल ते. त्यांची नियुक्ती कोण करतात? चीफ इलेक्शन कमिशनची असो काय इलेक्शन कमिशनची, यांची नियुक्ती करतात प्रेसिडेंट. आता लक्षात ठेवा, प्रेसिडेंट डायरेक्टली नियुक्ती करतात का? नाही, एक कमिटी असते. ती कमिटीमध्ये कोण कोण मेंबर आहेत? तर लक्षात ठेवा, त्या कमिटीमध्ये कोण असतं? लीडर ऑफ अपोजिशन असतो, प्राईम मिनिस्टर असतो आणि कोण असतो? चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, 2023 मध्ये अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस झाली होती. तर त्यांनी सांगितलं होतं की जर लीडर ऑफ अपोजिशन नसेल तर सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता या कमिटीमध्ये मेंबर असेल. ठीक आहे.
अजून याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, हा, जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना जर रिमूव्ह करायचं असेल तर त्यांची रिमूव्हल कसे होत असते, यांची रिमूव्हल ची प्रोसेस सेम ॲज सुप्रीम कोर्टाच्या जजेस सारखी. पण लक्षात ठेवा, इलेक्शन कमिशनचा जर नुसता फक्त जो मेंबर आहे ना इलेक्शन कमिशन मधला, तर त्यांना जर रिमूव्ह करायचं असेल तर चीफ इलेक्शन कमिशन यांच्या रिकमेंडेशन वरून प्रेसिडेंट यांना रिमूव्ह करतात. ठीक आहे, तर हा मोठा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? आता एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्याची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत कलम नंबर 167 मध्ये. आता आपण कलम नंबर बघा, 152 पासून तर 162 पर्यंत बघितलं राज्यपालाची. आता 163 काय आहे आणि 164 काय आहे, आता एका स्टोरी सारखं लक्षात ठेवा. ठीक आहे, 164 मध्ये काय आहे, राज्यपाल मंत्री आणि मुख्यमंत्री यांची काय करतो, त्यांना नियुक्त करतो. आणि 163 मध्ये काय आहे, एड आणि ऍडवाइस साठी, म्हणजे तुम्ही जर मला मदत करत असताल तर मी तुम्हाला अपॉइंट करणार, असं याने लक्षात ठेवा. 163 मध्ये आधी काय येणार, आधी येणार एड अँड ऍडवाइस. बघा, मंत्री आणि मुख्यमंत्री हे दोघं काय करतात, राज्यपालाला मदत करतात. ठीक आहे, एड अँड ऍडवाइस प्रोव्हाइड करतात. कशामध्ये, कलम नंबर 163 मध्ये. त्याच बदल्यात 164 मध्ये राज्यपाल त्यांची काय करतोय, नियुक्ती करतोय, असं लक्षात ठेवा. सिमिलरली जर तुम्ही सेंटरमध्ये बघताल तर कलम नंबर 74 आणि कलम नंबर 75. 75 मध्ये प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरची काय होते, प्रेसिडेंट अपॉइंट करतात. आणि 74 मध्ये काय आहे, त्यांना एड अँड ऍडवाइस प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय करतात, प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, आता आणि 167 एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्या मधला दुवा असतो. ठीक आहे, अजून याच्यामध्ये आता लक्षात ठेवायचं आपल्याला कलम नंबर 165. कलम नंबर 165 काय आहे, ऍडव्होकेट जनरल म्हणजेच राज्याचा महाधिवक्ता. याच्यावरती प्रश्न पुढे आहे, आपल्याला तिथे बघायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. आता एक, हा, अजून याच्यात काय राहिलंय का, 166 एवढा काय इम्पॉर्टंट नाहीये. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधी नाहीये? आता पंचायत हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पंचायत राज्यास संबंधी नाहीये विचारले आपल्याला, तर लक्षात ठेवा, अशोक मेहता समिती, थंगन समिती आणि सिंघवी समिती ह्या तिन्ही पण कशाच्या संबंधित आहे, पंचायतीची संबंधित आहे. राज्य मन्नार समिती ही पंचायत संबंधित नाहीये. तर राज्य मन्नार ही समिती कशाच्या संबंधित आहे, तर लक्षात ठेवा, 1969 मध्ये तामिळनाडू मधील DMK सरकारने ही स्थापना केली होती. आणि ह्या समितीचा विषय काय होता, केंद्र व राज्य संबंध. पण केंद्र सरकारने यांचे जे पण हे होतं ना, शिफारस होती, त्यांना काय केलेलं आहे, नाकार केलेला आहे. आता लक्षात ठेवा, एक्झामिनरनं आपल्याला 2020 मध्ये पुंछ आयोगावरती आणि 2021 मध्ये कशावरती, सरकारी आयोगावरती प्रश्न विचारलेला होता, ज्याने ह्या दोन्ही पण कशाच्या कमिटी होती, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संबंधाशी रिलेटेड ह्या आयोगानं काम केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, म्हणजे हा जो आहे ना एक्झामिनरचा पॅटर्न, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता लक्षात ठेवा, पंचायत राज, आपल्याला याच्या आधी पण प्रश्न विचारला होता की बलवंतराय मेहता कमिटीमध्ये 3 टियर बॉडी आहे का 2 टियर बॉडी आहे. लक्षात ठेवा, बलवंत राय मेहता 1957 मध्ये कशाची कमिटी आहे, पंचायत राज रिलेटेडच कमिटी आहे. त्यानंतर दुसरी लक्षात ठेवा, अशोक मेहता कमिटी, ज्यांनी 2 टियर सजेस्ट केलेलं होतं. आता हे 2 टियर काय आहे, 3 टियर काय आहे, पुढे एक प्रश्न आहे, तिथं मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर तिसरी कमिटी 1983 मध्ये आली, तिचं नाव आहे हनुमंतराव कमिटी. नंतर 1985 मध्ये GVK राव कमिटी, 86 मध्ये आली सिंघवी कमिटी, 89 मध्ये आली थंगान कमिटी. ओके, तर हे कमिटी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आता बघा, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. हा प्रश्न पण आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, आता बघा, मी कॅन्सल केलाय, हे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात ऑफिशियल पेपर आणि आन्सर की चेक करून. ठीक आहे,
गाव आता याला अनालिसिस करायचं आपल्याला कशाला ग्रामसभेला. तर आता प्रश्न पण बघा एक्झामिनरनं किती हिडन ट्रॅप आपल्याला आणि हिडन हिंट पण आपल्याला दिलेले आहेत. गावातील सर्व प्रौढ नागरिकांनी मिळून ग्रामसभा तयार होते. सर्व प्रौढ नागरिकांना. आता प्रौढ नागरिक काय याचं काही डिफाईनच केलेलं नाही त्यांनी. आता दुसरं ऑप्शन बघा 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद असतो. तर बघा पहिलं विधान चुकलंय, दुसरं विधान बरोबर आहे. आणि आपल्याला यांनी काय विचारलंय अचूक वाक्य म्हणजे करेक्ट कोणते त्यांचा समूह विचारलेला आहे. ठीक आहे. ए तर चुकलेलं आहे, हे कटलं, हे कटलं. ठीक आहे. ग्रामसभेला निवडणूक असते. आता ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभा ही कशी असते परमनंट बॉडी असते. ठीक आहे. ग्रामसभा परमनंट असते. आता ग्रामसभाला ग्रामपंचायत सोबत कन्फ्युज नका करू. त्यांचा दोघांचा डिफरन्स आपण पाहणार आहोत. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. तर हे विधान बरोबर आहे. फक्त बी आणि डी हे विधान बरोबर होतं आणि ए आणि सी हे चुकीचं आहे. ओके. तसं ऑप्शन मध्ये काही दिलेलं नव्हतं त्या कारणाने हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आता आपण थोडेसे महत्वाचे गोष्टी बघूयात ग्रामसभाबद्दल. तर लक्षात ठेवा ग्रामसभा कलम नंबर 243 सब क्लॉज बी हा कलम लक्षात ठेवा महत्वाचा आहे. ग्रुप बी असो का ग्रुप सी दोन्हीसाठी पण महत्वाचा आहे. 243 सब क्लॉज बी मध्ये आहे. भाग जर बघितला तर कोणता येणार भाग 9. ठीक आहे पार्ट 9 मध्ये आहे. आणि कोणती घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे घटनात्मक मान्यता मिळालेली आहे. आणि ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेची मूलभूत पायाभूत संस्था आहे. ठीक आहे. आणि ही संस्था ही स्थायी लोकल संस्था असून ग्रामस्तरावरती निर्णय ग्रामसभेवरती जे निर्णय होतात ना त्याच्यामध्ये प्रत्येक सभासदांचा डायरेक्टली सहभाग असतो. ठीक आहे थेट सहभाग असतो यांचा. आता आपण ना ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मधला ना थोडासा डिफरन्स बघूयात. ठीक आहे. ग्राम सभा आणि इकडे बघूयात ग्रामपंचायत. ओके. आता लक्षात ठेवा ग्रामसभामध्ये स्वरूप कसं असतं गावातील सर्व नोंदणीकृत मतदारांची स्थायी संस्था. ठीक आहे नोंदणीकृत म्हणजे कसं 18 वर्षाच्या पुढचे. आणि ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत ही एक कार्यकारी संस्था आहे. आणि सदस्यांचा टेन्युअर कार्यकाल किती असतो 5 वर्षाचा असतो. कारण की ग्रामसभा ही परमनंट बॉडी आहे. याच्यात निवडून दिलेले जात नसतात. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि वॉर्ड सदस्य यांचं इलेक्शन होतं. आणि ग्रामपंचायतीचं इलेक्शन कोण करून आणतं स्टेट इलेक्शन कमिशन. आणि सध्याचे स्टेट इलेक्शन कमिशनर कोण आहेत दिनेश वाघमारे. ओके. ग्रामसभा यांच्या बैठकी केव्हा केव्हा होतात तर आवश्यकतेनुसार किमान वर्षातून 2 वेळेस. आणि ग्रामपंचायतीच्या नियमित बैठकी होतात. ओके. आणि ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहे साम्य काय आहे तर 73वी घटना दुरुस्ती 1992 याच्या अंतर्गत बनलेल्या आहेत. आणि DPSP चा कोणता कलम आहे जो ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीला सपोर्ट करतो तर तो आहे कलम नंबर 40. ठीक आहे कलम नंबर 40. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीवरतीच आहे. हा बघा प्रश्न क्रमांक 22 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज गिवन टू द ग्राम पंचायत ऍज पर 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1993. आता हा प्रश्न कॉमन सेन्स न काढणार आहोत आपण. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलेलं त्यांनी नवीन जबाबदाऱ्या वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाहीये. आता इथे वाचायला लक्षात ठेवा आपल्याला चुकीचं फाइंड आउट करायचंय. भूमी सुधार कायदा लागू करणे बरोबर आहे. भूमी सुधाराचा कायदा लागू करणे हे ग्रामपंचायतीकडेच असतं. ठीक आहे. मग ए तर बरोबर आहे. मग आपल्याला चुकीचं म्हटलं तर तिसरं ऑप्शन कटलं. वनोद्योग लघु व कुटीर उद्योगाचा विकास करणे बरोबर आहे. हे पण काम ग्रामपंचायतीच असतं. तर बी पण विधान काय आहे बी पण विधान कसं आहे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं सांगितलंय तर हे कटलं हे कटलं आन्सर आला ऑप्शन नंबर 2 फक्त डी. ठीक आहे. आता थर्ड स्टेटमेंट पण वाचून घेऊया. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे बरोबर आहे. हे तर महत्वाचं काम आहे. आणि तुम्ही बघा नॉर्मली तुम्ही इलिमिनेट करू शकतात
गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. ठीक आहे, हे विधान चुकीचं आहे आणि तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकतात. असे मनोरंजनासाठी अशा गोष्टी काही करत नसतात. आता ग्रामपंचायती बद्दल थोडेसे मुद्दे लक्षात घेऊयात. जसं की ही 73व्या घटना दुरुस्ती मध्ये आलेली आहे, आपण बघितलंय. आणि पंचायत पार्ट 9 मध्ये येतं. ठीक आहे, कलम नंबर 243 पासून कलम नंबर 243 सब क्लॉज ओ पर्यंत आपल्याला ग्रामपंचायतीची माहिती मिळते. आणि आपण बघितलं, एक कमिटी होती. काय नाव आहे त्या कमिटीचं? तिने 3 टियर हे सांगितलं होतं आपल्याला. बलवंत राय मेहता यांनी सांगितलं होतं 3 टियर सिस्टीम. ठीक आहे, तर ग्रामपंचायतीमध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असते. ग्राम पातळीवर असते ग्रामपंचायत, त्यानंतर मध्यम पातळीवर वरती असते पंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा पातळीवर असते जिल्हा परिषद. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये मध्यम स्तर म्हणजे पंचायत समिती हे त्यांच्या इच्छेनुसार आहे, स्टेटच्या इच्छेनुसार आहे. आता त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे बरं का. अशी कोणकोणती राज्य आहेत जिथे पंचायत समिती नाहीये? नागालँड, नागालँड, मेघालय, मिझोराम आणि युनियन टेरिटरीमध्ये दिल्ली. लक्षात ठेवा, नागालँड, मेघालय, मिझोराम, दिल्ली. नागालँड, मेघालय, मिझोराम, दिल्ली या 4 जाग्यावरती पंचायत नाहीये. लक्षात ठेवा, पंचायत नाहीये. पंचायतीचा टेन्युअर किती असतो? 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, आणि सरपंच, उपसरपंच आणि कोणता पण पंच यांना जर रिझाईन करायचं असेल तर ते डेव्हलपमेंट ऑफिसर पंचायत समितीमधल्या यांच्याकडे रिझिग्नेशन देऊ शकतात, आणि ते रिझिग्नेशन 7 दिवसाच्या आत ते वापस पण घेऊ शकतात. जर, आता एक लक्षात ठेवा, सरपंच, उपसरपंच किंवा पंचांनी रिझिग्नेशन दिलेलं आहे, ओके, तर रिझिग्नेशन दिलेलं असल्यावर आणि त्यांचा सपोज त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. ठीक आहे, 1 वर्ष झालं आणि रिझाईन करून टाकलं, आता 4 वर्ष बाकी होते. ह्या 4 वर्षाच्या उर्वरित काळासाठी 6 महिन्याच्या आत इलेक्शन घडवून आणतात. कोण? स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि किती काळासाठी? उर्वरित पिरियडसाठीच होतं. पण आता लक्षात ठेवा, सरपंच, पंच आणि उपसरपंच यांनी 4.5 वर्ष कार्यकाळ सांभाळला आणि 4.5 वर्ष झाल्यावर ते म्हणले की बाबा मी रिझाईन करायलो. ठीक आहे, त्यांचं पर्सनल रिझन असेल, काय असेल ते. तर आता 6 महिनेच बाकी आहेत. तर ह्या 6 महिन्यासाठी इलेक्शन होणार का? तर नाही होणार. ह्या 6 महिन्याच्या आत नव्यानं इलेक्शन होणार पुढच्या 5 वर्षासाठी. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत आपल्याला. आता अजून एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, ग्रामपंचायतीच्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 29 सब्जेक्ट्स ऍड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, किती? 29 सब्जेक्ट्स ऍड करण्यात आलेले आहेत. आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये काय आहे? म्युन्सिपाल्टी. म्युन्सिपाल्टीमध्ये 18 सब्जेक्ट्स ऍड करण्यात आलेले आहेत. किती? 18 सब्जेक्ट. आणि म्युन्सिपाल्टी कोणत्या पार्ट मध्ये येतो? 9 सब क्लॉज ए मध्ये येतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. आता हा बघा, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? हाच बघा, आपल्याला महाधिवक्ता बद्दल 4 लाईनर प्रश्न विचारला होता बघा, माहिती दिलेली होती. महाधिवक्ता कुठे कुठे मतदान करतात, काय करतात, 2021 मध्ये. लिंक बघा, आता त्यांनी आपल्याला आर्टिकल विचारलाय आणि उत्तर आहे कलम नंबर 165. आणि 165 काय आहे आपण ऑलरेडी वर बघितलेलं आहे. महाधिवक्ता काय काय करू शकतात? तर हे विधानसभेमध्ये स्पीक करू शकतात, बोलू शकतात, पण त्यांना मतदान करायचा अधिकार असतो का? त्यांना मतदान करायचा अधिकार नसतो. आणि हे सरकारच्या विरोधामध्ये कोणती केस घेऊ शकतात का? ते सरकारच्या विरोधात कोणतीही केस घेऊ शकत नाहीत. आणि यांची इलिजिबिलिटी काय, क्रायटेरिया कशी आहे? तर हायकोर्टाच्या न्यायालयाचा जो क्रायटेरिया असतो तो क्रायटेरिया असतो महाधिवक्ता यांचा. ओके, आणि यांची अपॉइंटमेंट कोण करतं? राज्यपाल करतात. आणि यांचं जे पे आणि पर्क कोण डिसाईड करतं? राज्यपाल स्वतःच करतात. ठीक आहे, आणि हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात का? हो, हे प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करू शकतात, पण त्यांना सरकारची परमिशन घ्यावं लागते. ठीक आहे, आता बाकीचे कलम बघूयात. जसं की कलम नंबर 194 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर हा आमदाराची विशेष अधिकार प्रदान केलेली आहेत. ठीक आहे, प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत, ते 194 मध्ये मेन्शन केले. आता कलम नंबर 177 कसं लक्षात ठेवणार आहेत? 7-7 मंत्री आणि महाधिवक्ता हम साथ साथ
विधानसभेमध्ये सहभागी घेणार. ठीक आहे, हम साथ साथ विधानसभेमध्ये सहभाग घेणार. पण मंत्र्यांना वोट करण्याचा अधिकार असतो, महाधिवक्तांना वोट करायचा अधिकार नसतो. लक्षात ठेवा, कलम नंबर 177. कसं ठेवणार लक्षात? हम साथ साथ, मंत्री आणि महाधिवक्ता सोबत सोबत आहेत. ओके. आणि 197 मध्ये कसं दिलेलं आहे, तर याच्यामध्ये बघा, मनी बिल वगळलं तर इतर जे पण बिल आहेत, जे पण विधेयक आहेत, तर त्यांच्या बाबत विधान परिषदेमध्ये अधिकार मर्यादा. ठीक आहे, अधिकारावरती मर्यादा असते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? 2021 ला आपल्याला कमिटी आणि त्या कमिटीचे हेड कोण होते हे विचारलंय. आता आपल्याला मसुदा समितीचे सदस्य कोण आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मसुदा समिती केव्हा स्थापन करण्यात आलेली होती? 29 ऑगस्ट 1947 मध्ये. आता कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली केव्हा फॉर्म झाली, सगळं काय झालं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय, सदस्य अलादी कृष्णस्वामी अय्यर. ठीक आहे, 6 सदस्य होते, याच्यातले 2 सदस्य लक्षात ठेवा, ते म्हणजे एन माधवराव आणि दुसरे टी कृष्णमाचारी. ओके. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही? बघा, आपल्याला नाही विचारले, आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून काय काय घेतलं नाहीये. तर सरकारचे संसदीय स्वरूप, बरोबर, आपण पार्लमेंटरी फॉर्म त्यांच्याकडनंच घेतलेला आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, बरोबर आहे, बायकॅमरल, आपण त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे. कायद्याचे स्वरूप, रूल ऑफ लॉ, त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे. ठीक आहे, तर समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडनं अजून काय काय घेतलेले आहे? जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक, 108 आर्टिकल कोणाकडून घेतलेला आहे? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेला आहे. ओके. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडनं आपण व्यापार, वाणिज्य, दळणवळणाचे स्वातंत्र्य हे पण घेतलेली आहे. ठीक आहे. ब्रिटिशांकडनं आपण अजून काय काय घेतलेलं आहे? जसं की एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप. ओके. पुन्हा बायकॅमरलिझम, ज्याला द्विसदनीय व्यवस्था म्हणतो आपण. अजून याच्यामध्ये पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, म्हणजे संसदीय विशेषाधिकार, आपण कोणाकडनं घेतलेत? ब्रिटिश राज्य घटनेतून घेतलेली आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके, बघूयात आता. सार्वजनिक बांधकाम खाते डलहौसीच्या काळात निर्माण केली होती. स्टेटमेंट बरोबर आहे, आपण खूप वेळेस वाचलेलं पण आहे. कॉर्नवॉलिस व जॉन शुअरच्या काळात रस्त्याच्या बांधकामात मोठी चालना मिळाली. अरे हे ब्रिटिशर आहेत रे, काय चालना मिळणार आहे का? रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजची मार्ग बांधण्यात आले. बघा, रेल्वेच्या सुरुवातीला ब्रॉड गेजची सुरुवात नव्हती झाली, ब्रॉड गेजची सुरुवात 1910च्या नंतर झालेली होती. हे पण विधान चुकीचं आहे. ठीक आहे. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली, ज्यालाच काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? अजून काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहे नागपूर रस्ता योजना. ओके, तर हे विधान बरोबर आहे. ए आणि डी हे विधान बरोबर. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता ह्या डलहौसी बद्दल थोडे पॉइंट रिवाइज करूयात. हा होता 1848 पासून 1856 पर्यंत. तर डलहौसीच्या काळामध्ये सगळ्यात मोठा काय गोष्ट झालेली होती? डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. त्यानंतर वुड्स डिस्पॅच यानेच इंट्रोड्यूस केलेली होती. एज्युकेशन रिलेटेड संस्था काम केलेलं आहे या वुड डिस्पॅचनं. त्यानंतर पहिली रेल्वे लाईन बॉम्बे पासून तर ठाणेपर्यंत 1853 मध्ये. आता ह्या बॉम्बे टू ठाणे जी रेल्वे लाईन झाली होती, ही पहिली रेल्वे धावली होती, तर ह्या रेल्वेमध्ये 400 लोक काय केलं होतं? 400 लोकांना मान मिळालेला होता पहिल्यांदा ट्रॅव्हल करायचा. आणि त्या 400 लोकांपैकी एक कोण होते? आपले शंकरशेठ. ओके, नाना शंकरशेठ पण होते. ओके. आता लक्षात ठेवा अजून, विडो रिमॅरेज ऍक्ट 1800
1856 मध्ये त्याने इंट्रोड्यूस केला विडो रिमॅरेज ऍक्ट. त्याचबरोबर टेलिग्राफची पण सुरुवात याने केली होती 1852 मध्ये. ठीक आहे, याला मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, मेकर ऑफ मॉडर्न इंडिया आणि फादर ऑफ इंडियन रेल्वे काय म्हणलं जातं, फादर ऑफ इंडियन रेल्वे. आता कॉर्नवॉलिस बद्दल बघूयात. कॉर्नवॉलिस, या कॉर्नवॉलिस बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्या काळामध्ये तिसरं इंग्रज आणि म्हैसूर अँग्लो म्हैसूर वॉर झालं होतं टिपू सुलतानाविरुद्ध. केव्हा झालं, 1790 ते 92. लक्षात ठेवा, टिपू सुलतानाचं येतं आपल्याला क्वेश्चन. ह्या हा जो तिसरा वॉर झाला होता ना, तर याच्यासाठी एक ट्रिटी साईन झालेली होती. त्या ट्रिटीचं नाव आहे सेरिंगपटनम. सेरिंगपटनम. कॉर्नवॉलिसनं कॉर्नवॉलिस कोड इंट्रोड्यूस केले होते. कायम कायम धारा पद्धत यानेच इंट्रोड्यूस केली होती. परमनंट सेटलमेंट कुठे केली होती याने सुरुवात, बेंगॉलमध्ये. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ऑलरेडी 2017 मध्ये. आता लक्षात ठेवा, ह्या कॉर्नवॉलिसने श्रीमद भगवत गीता याचं इंग्रजीमध्ये काय केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे, ट्रान्सलेट केलेलं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे ना, हा हा प्रश्न ऍज इट इज 2021 मध्ये विचारलेला आहे. फक्त फरक आहे की हा इथे पहिल्यांदा 2021 मध्ये ना इथे नाव आहेत आणि इकडं त्यांची संघटना दिलेली आहे. इवन मी एक रील्स पण अपलोड केलेली आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी दोन्ही कम्पेअर केलेलं आहे. आता लक्षात ठेवा, 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. 1890 मध्ये कोण होते, नारायण मेघाजी लोखंडे. कोण, नारायण मेघाजी लोखंडे. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना केली, बरोबर. 1884 मध्ये त्यांनी मिल सॉरी मिल हँड असोसिएशनची सुरुवात केली. भारतीय कामगार चळवळीचे त्यांना जनक म्हटलं जातं. सॉरी. त्याचबरोबर त्यांना बघा, त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दंगे यांना म्हणजे मुस्लिम हिंदू दंग्यामध्ये ना त्यांनी खूप महत्वाची भूमिका प्ले केली होती. त्यामुळे त्यांना सॉरी त्यामुळे त्यांना ब्रिटिशरांनी कोणती उपाधी दिली होती, राव बहादूर. कोणती, राव बहादूर ही उपाधी पण दिलेली आहे. ठीक आहे, त्यांना एक लक्षात ठेवा, हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी होते आणि सत्यशोधक समाजाचे पण ते सदस्य होते. नारायण मेघाजी लोखंडे हे काही काळ त्यांनी दीनबंधू व्रतपत्रासाठी पण काम केलेलं आहे. सत्यशोधक समाजाचं माउथ पीस म्हटलं तर दीनबंधू व्रतपत्र. दीनबंधू व्रतपत्राची सुरुवात कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी केलेली आहे. ठीक आहे. आता 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. तर हे महात्मा गांधी सोबत कोण होते, महात्मा गांधीजी सोबत कोण होत्या, तर तिथे त्या होत्या अनुसया साराभाई. आणि ही गुजरातमधील सर्वात जुनी काय आहे, कामगार संघटना आहे. कामगार संघटना आहे. पुन्हा मद्रास लेबर युनियन 1918 ही भारतातील सर्वात पहिली, ठीक आहे, भारताची सर्वात पहिली कामगार संघटना आहे. आणि बीपी वाडिया. ओके. आता राहिलं ऑप्शन नंबर डी, 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय. आणि 1920 मध्ये आयएनसी चे प्रेसिडेंट पण कोण होते, लाला लजपत राय होते. ठीक आहे, लाला लजपत राय. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये अजून कोण कोण होतं, म्हणजे कोणी कोणी यांना मदत केलेली आहे, स्थापक नेते कोण कोण आहेत, तर लोकमान्य टिळक, त्यानंतर बीपी वाडिया हे पण होते, त्यानंतर लाला लजपत राय झाले, पुन्हा एन एम जोशी एक होते. ठीक आहे, एन एम जोशी. लाला लजपत राय बद्दल थोडं लक्षात काय काय ठेवायचंय, तर 1917 मध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये होम रूल लीगची स्थापना लाला लजपत राय यांनी केलेली आहे. 1916 मध्ये भारतामध्ये अॅनी बेसंट आणि लोकमान्य टिळक. ठीक आहे, यांच्या वृत्तपत्रामध्ये द पंजाबी, पुन्हा वंदे मातरम, यंग इंडिया, इंडियाज विल टू फ्रीडम, हे सर्व त्यांनी लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा, 1920 मध्ये टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स लाहोर कोणी सुरू केलेला आहे, लाला लजपत राय. एमपीएससी 2024 मधला प्रश्न आहे हा. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. जस्ट मिनिट. ओके, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ
आणि अध्यक्ष. महत्वाचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे हा. पहिलं अधिवेशन कुठं झालं? मुंबईमध्ये झालं. आणि मुंबईमध्ये काय झालं? पहिले होणार तर होतं पुण्यामध्ये, ठीक आहे, पुण्यामध्ये होणार होतं, पण पुण्यामध्ये झाली होती प्लेगची साथ, म्हणून मुंबईला कंडक्ट करण्यात आलेलं होतं. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन नंबर 3 व्यमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. आता पहिल्या अधिवेशनामध्ये 72 डेलिगेट्स यांनी सहभाग घेतलेला होता. एओ ह्यूमची एओ ह्यूम हा जो ब्रिटिश अधिकारी होता ना, याने सेफ्टी वॉल अंतर्गत याची स्थापना केलेली आहे. पहिलं काँग्रेस अधिवेशन झालं किंवा काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये, त्यावेळेस व्हॉइसरॉय कोण होता? तर डल माणूस होता, असं लक्षात ठेवलं होतं, डलहौजी. ठीक आहे, डलहौजी. इंडियन नॅशनल काँग्रेस, बघा एओ ह्यूम जो आहे ना, ज्याने सेफ्टी वॉल थेअरी दिली ती, तर त्याने नाव काय इंट्रोड्यूस ठेवलं होतं पहिल्यांदा? इंडियन नॅशनल युनियन असं नाव ठेवलं होतं. पण दादाभाई नौरोजी दुसऱ्या सेशनचे अध्यक्ष कलकत्ता 1886 यांनी काय सांगितलं? नाही, इंडियन युनियन, इंडियन नॅशनल युनियन नाही ठेवायचं, इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव ठेवायचंय. आणि एक लक्षात ठेवा, युएसए मधील जी आपल्याकडे जसं आपण संसद म्हणतो ना, तर ते युएसए मध्ये जे एमपीज बसतात ना, म्हणजे त्यांच्या संसदला काँग्रेस म्हणलं जातं. ठीक आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी सजेस्ट केलं तर इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव ठेवा म्हणून. आणि काँग्रेस हा शब्द आपण युएसए कडनं घेतलेला आहे, कारण की त्यांच्या संसदेमध्ये म्हटलं जातं. पहिले अधिवेशन बघितलं आपण मुंबईमध्ये झालं. मुंबईमध्ये कुठे झालं? गोकुळदास तेजपूर संस्कृत कॉलेज. ओके. तिसरं अधिवेशन मद्रासमध्ये कोणी घेतलं? बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम आयएनसी प्रेसिडेंट. पहिला ब्रिटिश कोण होता? ज्याने चौथं काँग्रेस अधिवेशन अहमदाबाद 1888, जॉर्ज येवले. ठीक आहे, येवलेचा चहा 4 रुपयाला, असं करून लक्षात ठेवा. पाचवं अधिवेशन कोणी घेतलं? पाचवा पण एक ब्रिटिशरच होता, ज्याचं नाव आहे विल्यम वेडरबर्न. आणि सहावा पण बघून घेऊयात. बघा, पाचवं कुठे झालं? मुंबईमध्ये झालं. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये हे जे पाचवं अधिवेशन झालं होतं ना, यावेळेस ब्रिटिशरांनी खूप विरोध केलेला होता. त्यामुळे एका ब्रिटिशरांना काय केलं होतं? प्रेसिडेंट बनवण्यात आलेलं होतं. सहावं अधिवेशन 1890 कलकत्तामध्ये झालेलं आहे आणि फिरोज शाह मेहता हे अध्यक्ष होते. फिरोज शाह मेहतावरती एक महत्वाचा प्रश्न आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. आता पुढचा प्रश्न पाहूयात, रेल्वे रिलेटेड आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादक करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? तर ही मागणी केली ब्राईट याने. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 ब्राईट याने मागणी केलेली आहे. आता एक लक्षात ठेवा, 21 ऑक्टोबर 1847 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने रेल्वे बांधण्याचा काय केला? घोषणा केलेली आहे. ठीक आहे, घोषणा केली की आपण रेल्वे बांधूयात. आता रेल्वे बांधायची, बघा पहिल्यांदाच ही जी रेल्वे होती ना, ही प्रायव्हेट होती. ठीक आहे, प्रायव्हेट कंपन्यांनी बनवलेली आहे. तर ग्रेट ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी याची स्थापना झाली 1849 मध्ये. आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी ऍक्ट 1849 ऍक्ट युकेच्या पार्लमेंटमध्ये काय केला? पास करण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे बनवण्यात आलेली आहे. आपल्याला आता बाकी रेल्वे बघितलंच आहे, कुठं कशी सर्व बघितलंय. ठीक आहे, डलहौजीच्या काळामध्ये. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 प्रोव्हाइड फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ विच इन्स्टिट्यूशन. आता 1935चा जो कायदा होता, ह्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे या तिन्हीचा समावेश आहे. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 ABC. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष झालेले आहेत आणि इव्हन आपल्या करंट अफेअरच्या महारिव्हिजन सिरीज मध्ये पूर्ण रिझर्व्ह बँक बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. नॅशनलायझेशन केव्हा झाले? 1949 मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पहिल्यांदा हेडक्वार्टर कलकत्तामध्ये होतं 1935 37 मध्ये. 37च्या नंतर बॉम्बेमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पाहूया थोडं 1935 मध्ये अजून कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. जसे की महिलांसाठी राखीव जागा देण्यात आलेल्या होत्या.
त्यानंतर द्विसदनीय विधिमंडळ स्थापन करण्याची व्यवस्था केली. भारतीय प्रांतांना म्हणजे प्रिन्सली स्टेटला स्वायत्तता प्रदान करावं. अनुसूचित जाती, कामगार आणि महिलांना स्वतंत्र मतदान करण्याचा अधिकार प्रदान केला. अजून 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 फेडरल सिस्टीम इंट्रोड्यूस करायचं ठरवलं होतं, फेडरल कोर्ट. पण एक लक्षात ठेवा, हे जे फेडरल सिस्टीम इंट्रोड्यूस केलं तर होतं 1935 मध्ये, पण ग्राउंड रियालिटी मध्ये कधी अप्लाय नाही झालेलं. ठीक आहे. संघीय व प्रांतीय शासन व्यवस्था स्थापना. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न एकदम कॉमन लॉजिकनं आपण काढणार आहोत. ब्रिटिशरांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? ब्रिटिशर आलेच होते लुबाडायला, त्यांना फक्त पैशाशी मतलब होता, जास्तीत जास्त नफा. ठीक आहे. व्यापारी स्पर्धा नको नाही त्यांना. बघा, स्पर्धा त्यांना पाहिजे होत्या, पण कोणामध्ये? फक्त त्यांच्या त्यांच्या व्यापाऱ्यांमध्येच पाहिजे होत्या. ठीक आहे. आर्थिक घटनावरती नियंत्रण त्यांना काही घेणं नव्हतं, आणि भारताचा आर्थिक विकास तर लांब लांब पर्यंत त्यांचं ध्येयच नव्हतं. ठीक आहे. जास्तीत जास्त नफा. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर हे विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. कशाचे होते? विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. ठीक आहे. भाऊ दाजी लाड म्हटलं की काय यायला पाहिजे आपल्या लक्षात? धन्वंतरी. ओके, धन्वंतरी. कारण की त्यांनी कुष्ठरोगावरती उपचार शोधून काढलेला होता, ज्याचं नाव धन्वंतरी ठेवण्यात आलेलं होतं. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे श्री बालहत्या. ठीक आहे, श्री बालहत्या. 1845 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ आणि जमशेदजी जीजीभाय या दोघांनी मिळून आणि भाऊदाजी लाड या तिघांनी मिळून ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केलेली होती. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना यांनी केली, आणि भाऊदाजी लाड यांनी काय केलं? त्यांचा जॉब जो होता ना तो सोडला, आणि ह्याच कॉलेजमध्ये म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, आणि काय केलं? 1851 मध्ये पास आउट झाले. ठीक आहे. 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी पुन्हा भाऊदाजी लाड या सर्वांनी मिळून बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. कशाची? बॉम्बे असोसिएशनची. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जोड्या लावा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद परळीकर यांचे शुद्धीकरण. दुर्गाराम मंचाराम आणि दादोबा पांडुरंग यांनी काय केलेलं होतं? काय केलंय त्यांनी? यांनी केलेलं आहे सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना. मानवधर्म सभा काय आहे आपण 2021 मध्ये ऑलरेडी डिस्कस केले. अॅनी बेसेंट बद्दल खूप वेळेस डिस्कशन झालेलं आहे. ठीक आहे. काय आहे त्यांचं? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. आणि नंतर त्यांनी हेच कॉलेज कोणाला दिलं? मदन मोहन मालवीय आणि आजचं जे बीएचयू आहे ना, ओके, तर याची स्थापना झालेली आहे. म्हणजे हेच नाव बदलून त्यांचं बीएचयू करण्यात आलं होतं. ठीक आहे. आता केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. आतापर्यंत आपण या सर्वांबद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. या तिन्ही बद्दल पण डिस्कस केलंय. केशवचंद्र सेन यांच्याबद्दल महत्वाचे पॉइंट आपण पाहूयात आता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन हे 1854 मध्ये एशियाटिक सोसायटीचे सचिव होते. ठीक आहे, सचिव होते आणि यंगेस्ट सचिव होते हे. 1860 मध्ये त्यांनी संगत सभा याची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी हे लक्षात ठेवा, ब्राह्मोवादाचा नवीन प्रकार मांडला. त्यांनी नवीन वैष्णववाद इंट्रोड्यूस केला. आता लक्षात ठेवा, 1866 मध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडिया याची स्थापना केली. आता एक लक्षात ठेवा, काय याची स्थापना केली? ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. आपल्याला माहिती आहे ब्राह्मो समाज तर राजा राममोहन रॉय यांनी काढलेली होती. ठीक आहे. पण 1862 मध्ये ब्राह्मो समाजाचं डिव्हिजन झालं होतं. एक ग्रुप रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांकडे गेला, आणि दुसरा ग्रुप ज्याचं नाव आहे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हा कोणाकडे गेला?
केशवचंद्र सेन यांच्याकडे गेला. कोणाकडे गेला? केशवचंद्र सेन. 1870 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली. 1870 मध्ये. 1871 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनचे ते अध्यक्ष बनले आणि ह्या अध्यक्षतेखालीच त्यांनी नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट, व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटला अजून एक नाव आहे, व्हिक्टोरिया हा बरोबर, व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. या दोनची स्थापना केली. तर लक्षात ठेवा 1871 मध्ये त्यांनी केलेली आहे. 1871 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. संथालांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं आहे विचारले आता. ठीक आहे. संथालाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे. संथालाची सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. संथालांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथालाच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. एक लक्षात ठेवा. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. संथालांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि यांचा संथालांचा जो लीडर होता तो होता सिद्धू. ठीक आहे. ठीक आहे. सिद्धू यांना विश्वासघाताने पकडलेलं होतं. हे चुकलंय. ओ मॅली याने चकमकीचा वृत्तांत दिलाय, हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलंय म्हणून आन्सर आहे ए आणि सी. ठीक आहे. ए आणि सी आणि बी आणि डी हे बरोबर विधान आहेत. ओके. आता लक्षात ठेवा संथाल उठाव, यालाच अजून काय नाव आहे? हुल उठाव. ठीक आहे. हुल उठाव 1855 ते 56 झारखंड या ठिकाणी हा उठाव झालेला आहे. नेते कोण कोण होते? महत्वाचे लीडर्स कोण कोण होते? सिद्धू, त्यानंतर कान्हू, चांद, भैरव आणि सिद्धू आणि कान्हू यांच्या दोन बहिणी होत्या, फुलो व झानो. ठीक आहे. यांचा समावेश होता आणि यांचा कोणाबरोबर विरोधात काम करायचे? कोणाला विरोध केला त्यांनी? तर जमीनदार आणि ईस्ट इंडिया कंपनी हे दोघं मिळून काय करायचे? ह्या गरीब संथालांना लुबाडायचे. तर यांच्या विरोधात त्यांनी काय केलं? विरोध केलेला आहे. ठीक आहे. आणि जे कान्हू होते हे चकमकीमध्ये ते ठार झालेले होते. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 35वा. महाराष्ट्रातील गुप्त संघटनाचे संघटन आणि त्यांचं कार्यक्षेत्र. तर श्रीधर परांजपे वर्धा आणि नागपूर, डॉक्टर सिद्धांत कान्हे यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती आणि गंगाधर देशपांडे बेळगाव. ठीक आहे. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. गोपाळ गणेश आगरकरांची कोणकोणती वृत्तपत्रे आहेत? वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? आता लक्षात ठेवा केसरी आणि मराठा लोकमान्य टिळकांनी आणि गोपाळ गणेश आगरकरांनी मिळून हे केलेले आहेत. जास्त केव्हा केलेलं आहे? 1881 मध्ये. केसरी मराठी न्यूजपेपर, मराठा इंग्लिश न्यूजपेपर. ओके. आणि केसरीचे पहिले एडिटर कोण होते? गोपाळ गणेश आगरकरच होते. वराडा समाचार 1878 मध्ये, सुधारक 1888 मध्ये त्यांनी चालू केलेला आहे. ओके. 1888. गणेश गोपाळ आगरकर म्हटलं की लक्षात ठेवायला पाहिजे त्यांचा जन्म टेंभू या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला ऑलरेडी विचारलेला आहे एका प्रश्नामध्ये. गणेश गोपाळ आगरकर, नंतर चिपळूणकर, टिळक या तिघांनी मिळून 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली पुण्या या ठिकाणी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पण यांनीच केलेली आहे, गोपाळ गणेश आगरकर टिळकांनी मिळून. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण आगरकर आणि टिळकांचा सहभाग होताच. एक लक्षात ठेवा 1882 मध्ये डोंगरीच्या जेलमधील 101 दिवस जे त्यांनी लोकमान्य टिळकांसोबत जेलमध्ये होते याचं विनोदी भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. अजून त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे अलंकार मीमांसा. अलंकार मीमांसा. फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य होते आणि लक्षात ठेवा 1892 पासून तर मरणोपर्यंत त्यांनी काय केलं? प्राचार्य पद त्यांच्याकडेच होतं. ठीक आहे. फाउंडर पण होते आणि प्राचार्य पण होते आणि शिकवत पण होते. पुढचा प्रश्न आहे खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
तर इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले, ठीक आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, दुसरे अध्यक्ष तर हे आहेत दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे फाउंडिंग मेंबर होते ज्ञानप्रसारक मंडळीचे पण 1848 मध्ये. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आपण आताच बघितलं 1852 मध्ये. ओके, कोण होते? जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड. ओके, आता एक अजून लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, लंडन इंडियन सोसायटी 1865, लंडन इंडियन लंडन इंडियन सोसायटी 1865, याचंच रिप्लेसमेंट म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना 1866. याच्यावरती पुढे प्रश्न आहे. ओके, 3 वेळेस INC चे अध्यक्ष होते. दुसरे अध्यक्ष जे कलकत्ता सेशन झालं होतं. त्यानंतर 1893 मध्ये लाहोर सेशन, हे लक्षात ठेवा, इयर पण लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि 1906 कलकत्ता सेशन. कलकत्ता सेशन का महत्वाचं आहे? स्वराज्य पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं. ओके, त्याचबरोबर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक त्यांचंच आहे. 1901 ला त्यांनी पब्लिश केलं होतं. लंडन मध्ये असताना त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं लंडनमध्येच. त्याचं नाव आहे स्वान सोनेशियान. ठीक आहे, सॉरी फॉर प्रोनाऊन्सिएशन. आणि पहिले भारतीय होते जे ब्रिटिश 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 लंडन मधून हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिशरांच्या लोकसभेतून निवडून आलेले होते. आणि कोणत्या पार्टीकडून? लिबरल पार्टी यांच्या तिकिटाकडून आले होते. ठीक आहे, ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल थोडे पॉइंट्स डिस्कस करूयात. ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले, गोपाळकृष्ण गोखले एलिफंटस्टन कॉलेज 1884 मधून पास आउट झाले. आता एलिफंटस्टन कॉलेज कोण फाउंडर आहेत? कोण आहेत? शंकर शेठ. ओके, नानासाहेब शंकर शेठ हे फाउंडर आहेत. त्याचबरोबर लक्षात ठेवा, न्यायमूर्ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजे हे त्यांचे रोल मॉडेल होते. आणि न्यायमूर्ती रानडे यांचे मानसपुत्र म्हणून कोणाला ओळखलं जायचं? गोपाळकृष्ण गोखले यांनाच. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी याची पण स्थापना त्यांनीच केलेली आहे. 1899 ते 1902 मध्ये ते 1899 ते 1902 या कालखंडामध्ये ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते. 1889 मध्ये त्यांनी INC मध्ये काय केलं आहे? प्रवेश केलेला आहे. INC चं बनारस सेशन 1905 कोण प्रेसिडेंट होते? गोपाळकृष्ण गोखले. आणि 1905 1907 पर्यंत खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत, ते पुढे आपण पाहणार आहोत. महात्मा गांधीजी यांचे ते पॉलिटिकल गुरु होते. हे राजकीय गुरु मानत असायचे गांधीजी त्यांना. आणि गांधीजी यांनी गुजराती भाषेमध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं नाव आहे धर्मात्मा गोखले. ठीक आहे, धर्मात्मा गोखले. आता पुढचा जो प्रश्न आहे 38वा, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेले विधाने ओळखा. ठीक आहे, आता हा प्रश्न जरी तुम्हाला माहित नाही पण एक्झामिनरनं एकच हिंट दिलेली आहे, ती म्हणजे बघा, फुडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणणारे पहिले आणि मुस्लिमांना हिंदुस्थान अलग केले पाहिजे. आता मला सांगा, द पॉलिसी ऑफ डिवाइड अँड बीट हॅज टू बी अडॉप्टेड इन इंडिया अँड मुस्लिम शुड बी कीप अवे फ्रॉम हिंदुइझम. हे कोण म्हणलं असणार आहे? हे एका ब्रिटिशरांनीच म्हणलं असणार आहे. म्हणून बी ऑप्शन मध्ये आपल्याला ब्रिटिशर शोधायचं आहे. ठीक आहे, हे कटलं, हे दोन्ही कटले, आचार्य ब्रेक. उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. तर हे सर सय्यद अहमद यांनी म्हटलेलं आहे. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे, असं कोण म्हटलेलं आहे? जिन्ना यांनी म्हटलेलं आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे, हे आपल्या सावरकर यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापना झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचे उद्दिष्ट काय? आत्ताच म्हटलं होतं ईस्ट इंडिया असोसिएशन कोण? दादाभाई नौरोजी. आणि कशाला रिप्लेस केलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटनं? लंडन इंडियन सोसायटी, जी 1865
1965 मध्ये झालेली होती. आणि ईस्ट इंडिया असोसिएशनचं उद्दिष्ट एकच होतं, लोक शिक्षण. ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन सी. दादाभाई नौरोजी यांनी स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल ऑलरेडी पाहिलंय आपण वर. ठीक आहे. आजचं पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची संबंधित कोणकोणत्या व्यक्ती आहेत? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी संबंधित आहेत फिरोज शाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायाधीश तेलंग. ठीक आहे. याची स्थापना 1885 केव्हा झालेली आहे? 85 मध्ये झालेली आहे, ज्यावेळेस INC फॉर्म झाली त्यावेळेस. स्थापनेचं कारण काय आहे तर, जो लिटन होता ना, आता एक लक्षात ठेवा, ब्रिटिश कारकिर्दीमध्ये ना जे व्हॉइसरॉय होते ना, त्याच्यामध्ये सगळ्यात हरामी होता लिटन, ज्याला लायटन पण म्हणतो. ठीक आहे. तर याच्या याच्या लिटनचे जे हे होते ना, पॉलिसीज होत्या, त्याच्या विरोधामध्ये यांनी एक असोसिएशन चालू केली होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे. त्याचबरोबर एक एल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती रिपनच्या काळामध्ये. तर याच्या मागलची पण ही पार्श्वभूमीच आहे. आता लक्षात ठेवा, हे तर झालं. ठीक आहे. हे तर थोडं स्टोरी टाईप झालं, एवढं एक्झामिनर आपल्याला विचारणार नाही. एक्झामिनर विचारायला आपल्याला फिरोज शाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायाधीश तेलंग, या तिघांना काय म्हणलं जायचं माहितीये का? 3 स्टार ऑफ बॉम्बे पब्लिक लाईफ. ठीक आहे. 3 स्टार ऑफ बॉम्बे पब्लिक लाईफ असं म्हणलं जायचं ह्या तिघांना. ओके. आता बाकीचे जे प्रश्न आहेत ना भूगोलाचे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल किंवा फीडबॅक द्यायचा असेल किंवा काही डाऊट पण असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.